नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या लेखणीत अक्षरशः क्रांतीची आग होती. नाव आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. त्यांच्या शब्दांनी आणि नाटकांनी फक्त मनोरंजन केलं नाही, तर एका संपूर्ण पिढीला स्वातंत्र्यासाठी अक्षरशः प्रेरित केलं. चला तर मग त्यांच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. एक साधा प्रश्न आहे. एखादं नाटक, फक्त एक नाटक, इतकं शक्तिशाली असू शकतं का की अख्खं सरकार त्यावर बंदी घालेल? म्हणजे शब्दांमध्ये आणि रंगमंचावर अशी काय जादू असेल जी एका साम्राज्याला सुद्धा घाबरू शकेल? हो, हे अगदी शक्य आहे. आणि हे घडलं होतं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्यासोबत. 1910 साली ब्रिटिश सरकारने त्यांच्या कीचकवध या नाटकावर फक्त बंदीच नाही घातली, तर त्याच्या सगळ्या प्रती जप्त केल्या. विचार करा, त्यांच्या शब्दांमध्ये किती ताकद असेल. तर मग खाडीलकर त्यांच्या काळाचा आवाज बनले तरी कसे? चला पाहूया आपल्या पहिल्या विभागात. खाडीलकरांची सगळ्यात मोठी खासियत होती रूपकं. म्हणजे बघा, ते इतिहासातल्या किंवा पुराणातल्या कथा निवडायचे आणि त्यातून इतक्या हुशारीने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करायचे की त्यांचा संदेश थेट लोकांच्या काळजाला भिडायचा. आता हे कीचकवध नाटकाचंच उदाहरण घ्या ना. त्यांनी महाभारतातली दुष्ट कीचकाची कथा घेतली, पण नाटक बघणाऱ्या प्रेक्षकांना लगेच समजलं की हा कीचक दुसरा तिसरा कोणी नसून जुलमी व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन आहे. हीच तर होती त्यांच्या लेखणीची जादू, ज्यामुळे ब्रिटिश सरकार पार हादरून गेलं होतं. चला आता पुढे जाऊया आणि पाहूया की एक नाटककार म्हणून खाडीलकरांनी मराठी रंगभूमीवर नेमकी काय क्रांती घडवून आणली. 15 ही फक्त एक संख्या नाहीये. खाडीलकरांनी तब्बल 15 नाटकं लिहिली. मग ते भावबंदकी असो, विद्यारणा असो किंवा स्वयंवर, त्यांच्या प्रत्येक नाटकाने मराठी रंगभूमीवर एक वेगळाच ठसा उमटवला. त्यांचे समकालीन न. ची. केळकर यांनी त्यांच्या नाटकांचे किती अचूक वर्णन केले बघा. ते म्हणतात की खाडीलकरांच्या लेखनात ओज आहे, म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आणि तेज. त्यांच्या नाटकातील प्रेम आणि दुःखाचे प्रसंगही इतके प्रभावी असायचे की ते एका वेगळ्याच उंचीवर पोचायचे. आणि मग 1911 साली आलं मानापमान. हे त्यांचं पहिलं संगीत नाटक होतं आणि या एका नाटकाने मराठी रंगभूमीचा चेहराच बदलून टाकला. ही फक्त एक कलाकृती नव्हती, तर एका नव्या पर्वाची, एका नव्या युगाची सुरुवात होती. याच मानापान नाटकाने मराठी रंगभूमीवर गंधर्व युगाचा पाया रचला. हा तो काळ होता जेव्हा संगीत नाटकं घराघरात पोचली आणि या युगाचे नायक होते बालगंधर्व. विचार करा, खाडीलकरांचे शब्द आणि बालगंधर्वांचा आवाज, ह्या जोडीने मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ घडवला. पण खाडीलकर फक्त नाटककार नव्हते, त्यांची लेखणी हे त्यांचं शस्त्र होतं. तिसऱ्या विभागात आपण त्यांची पत्रकार आणि कार्यकर्ता म्हणून असलेली ओळख पाहणार आहोत. त्यांचा पत्रकारितेचा प्रवासही तितकाच जबरदस्त होता. 1897 मध्ये ते टिळकांचा केसरीमध्ये आले. टिळकांना तुरुंगवास झाल्यावर त्यांनीच संपादकाची जबाबदारी सांभाळली. पुढे जाऊन त्यांनी स्वतःचं नवा काळ हे वृत्तपत्र सुरू केलं आणि आपल्या जहाल विचारांमुळे त्यांना 1929 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली 1 वर्षाची शिक्षाही भोगावी लागली. या सगळ्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. त्यांचं ध्येय एकच होतं, स्वराज्य. मग तो रंगमंच असो किंवा वृत्तपत्राचा अग्रलेख. त्यांचं शस्त्र एकच होतं, त्यांची लेखणी. आणि या शस्त्राने त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला. आणि आता आपल्या शेवटच्या विभागात पाहूया नाट्याचार्य खाडीलकरांनी आपल्यासाठी मागे ठेवलेला तो अमूल्य वारसा. त्यांना नाट्याचार्य ही पदवी मिळाली, जो त्यांच्या योगदानाचा सर्वोच्च सन्मान होता. तब्बल 15 नाटक, गंधर्व युगाची सुरुवात, एक निर्भीड पत्रकार आणि उत्तर आयुष्यात एक महान आध्यात्मिक विचारवंत, असं होतं त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांची आठवण फक्त पुस्तकांपुरती मर्यादित नाहीये, ती आजही जिवंत आहे. मुंबईच्या गिरगावमधला खाडीलकर मार्ग हे त्यांच्या कार्याचं जिवंत प्रतीक आहे, त्यांच्या कार्याचा गौरव आहे. आणि जाता जाता एक प्रश्न. खाडीलकरांनी 100 वर्षांपूर्वी कलेच्या माध्यमातून थेट व्यवस्थेलाच आव्हान दिलं. आजच्या काळात असा कोणता कलाकार आहे जो तितक्याच धैर्याने आणि तितक्याच प्रभावीपणे हे काम करतोय? यावर विचार नक्की करायला हवा.